लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपण बघणार आहोत की आता सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचं म्हणणं असेल, जर आता तुम्हाला मुलगी पसंत आहेत की, तर आपण लग्नाचा मुहूर्त आणि साखरपुडा आज ठरवून टाकूयात का? त्यावेळेस विजय म्हणतो की हो, मला मुलगी म्हणजे रम्या पसंत आहेत, पण माझी एक अट आहे. प्रेक्षकांनो, आता काय अट आहेत हे आपल्याला तर उद्याच्याच भागात बघायला भेटेल. पण आता आपण बघूयात की पुढे काय दाखवलेलं आहे ते. आणि बघा आता ह्यात वसुआत्या आणि रम्या रूममध्ये बसलेल्या असतात. वसुआत्या म्हणतात की रम्या, विजय तेवढ्यात ही रम्या तिच्या आईच्या हातावर फटका देते आणि म्हणते की परत असं कधीच म्हणू नकोस आई. ती म्हणते की रम्याच्या पुढे फक्त पार्थच नाव लागणार. आणि प्रेक्षकांनो, ती असं म्हटली, पण आता बघा इथे साखरपुड्याची तर सगळी तयारी झालेली दिसते. आणि हा विजय आहेत ना, रम्याच्या हातामध्ये अंगठी घालणार, पण बघा प्रेक्षकांनो, तिच्या बोटाला ऑलरेडी काहीतरी लागलेलं असतं. त्यामुळे या विजयला तिच्या दुसऱ्या बोटामध्ये अंगठी घालावी लागते. आणि इकडे नंदिनीला बघा व्हॉमिटिंग सारखं होत असतं. लगेच जीवा म्हणतो की नंदिनी, आणि बघा ती लगेच तिथनं निघून जाते. रम्या म्हणते की तिला बरं वाटत नाही बहुतेक, आपण नंतर थांबूयात ना, ती येईल खाली. लगेच पार्थ म्हणतो की काय आहे, गरज काय आहे थांबायची? आणि तो विजय मटकरी बघा पार्थला म्हणतो की तिच्यापेक्षा घाई तर तुला झालेली दिसते पार्थ. प्रेक्षकांनो, हा विजय आहेत ना, मला थोडासा काहीतरी झोलरच दिसतो आहे की यांच्या घरात शिरण्याचं, यांना बर्बाद करण्याचे काहीतरी त्याचे स्वप्न तर नसावेत ना. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो? नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रेक्षकांनो, आता इथेच या मालिकेचा भाग संपतो आहे. धन्यवाद.